नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। नमस्कार, तुम्ही पाहत आहात मॅक्स मंथन डेली न्यूज। विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। शहरातील ऐतिहासिक हिंदू स्मशानभूमीला, जिला संस्कार भूमी म्हणून ओळखले जाते, तिथे आता आद्य गुरु मातंग ऋषी यांचा भव्य पुतळा बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकजभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मातंग समाजाच्या वतीने या ऐतिहासिक संकल्पनेचा अधिकृत श्रीगणेशा करण्यात आला आहे। मातंग ऋषी हे केवळ एक समाजाचे दैवत नसून ते भारतीय संस्कृतीतील ज्ञान, संगीत आणि समतेचे प्रतीक आहेत। आपण सर्वांना माहिती आहे की रामायणात मातंग ऋषीचे स्थान अत्यंत वरचे आहेत। ते माता शबरीचे गुरु होते आणि त्यांच्याच आज्ञेवरून शबरीने प्रभू श्रीरामांची प्रतीक्षा केली होती। इतकेच नाही तर त्यांना संगीताचे जनक देखील मानले जाते। बृहदेशी सारख्या महान ग्रंथाचे लेखन त्यांनीच केले आहे। या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंकजभाऊ जाधव यांच्यासह रघुनाथ सावळे, बाबारावजी जाधव, वसंतभाऊ ताथोड, कैलास दशरथ सुर्गे सर्वांना जय मातंग ऋषी, जय मातंगी माता, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। बांधवांनो, आम्ही अमरावती शहरातल्या प्रमुख म्हणजे मुख्य हिंदू स्मशान संस्थेमध्ये या ठिकाणी आमच्या नातेवाईकाच्या मयतमातीमध्ये आलेलो होतो। अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली। त्यानंतर आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित असताना आम्ही चर्चा केली की या ठिकाणी सर्व जातीच्या महापुरुषांचे किंवा त्या ठिकाणी असलेले संत आहे महाराष्ट्रातले, प्रत्येकांचे या ठिकाणी पुतळे म्हणजे स्टॅच्यू लागलेले आहेत, पण ती काही संस्थेतर्फे लागलेले नाहीत। ज्या ज्या समाज बांधवांना त्यांच्या त्यांच्या समाजाच्या संतांची, राष्ट्रपुरुषांची, महापुरुषांची त्या ठिकाणी त्यांना पुतळे लावायची होती, ते त्यांनी लावलेली आहे। अशाच प्रकारे आम्ही सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी आमचे परम संत महापराक्रमी मातंग ऋषी यांचा या ठिकाणी आम्ही पुतळा लावणार आहोत। ज्या मातंग ऋषींचे शिष्य संदीपानी होते आणि संदीपानीचे शिष्य हे कृष्ण महाराज होते। अशा पद्धतीची ही नाळ संतांशी, आमच्या मातंग ऋषींची संपूर्ण महाभारत रामायणापासूनची नाळ जोडलेली आहे। अशा मातंग ऋषींचा पुतळा आम्ही लवकरात लवकर उभारणीसाठी समाज बांधवापर्यंत पोहोचणार आहोत। तरी तात्काळ पुतळा झाला पाहिजे, यासाठी आम्हाला तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, होकार दिला पाहिजे आणि आमचं काही चुकत असेल तर त्याच्यावरही आपण प्रतिक्रिया सुचवली पाहिजे। एवढंच बोलतो, थांबतो। जय अण्णाभाऊ, जय लहुजी, जय भीम, जय मातंग ऋषी। अंकुश किसन माहुरे समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण मोहिमेचे वार्तांकन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विलास सावळे देखील उपस्थित होते। पंकजभाऊ जाधव यांनी प्रशासनाला आव्हान केले आहे की ज्याप्रमाणे या संस्कार भूमीत इतर थोर संतांचे पुतळे उभे आहेत, त्याचप्रमाणे मातंग ऋषीचा पुतळा बसवून या वारशाचा सन्मान करावा। या मागणीमुळे आता अमरावतीच्या सांस्कृतिक वैभवात एक मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। अमरावती प्रतिनिधी विलास सावळे। मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।